लास्ट टाइम पेक्षा अजून हँडसम दिसवलंय काय? हा विचारलं. 6 दिवस आपलं काम केलं नाही रे. 6 दिवस हायेस्ट. म्हणजे परवा दिवशी मारलो खरं त्याच्या आधी 6 दिवस थांबवलेलो. तर अक्षयच्या घरी आले बघा. आरुसानात सोडलाय मी ना. तर तसं काय नाही आहे. आरुस त्यांच्या पाहुण्यात कोणाच तर लग्न आहे तर वाघ तिकडे गेलाय. हे हळू चालू डीमार्टकडे जायचं. तर मदर्स डे आहे त्यामुळं मी आमच्या घरातले मम्मी म्हणजे सगळीच ना मदर्स डे आहे. मम्मीचा दिवस असं नाही. आमच्या घरातली मम्मी मम्मी आणि मामी तीच की दोन्ही पण मदर्स झाल्या ना. त्या दोघींना पण काहीतरी गिफ्ट देणार आहे. तर मी अक्षयला सांगायला सॉरी आई बहीण अक्षयला सांगायला लागलोय मी की तू पण काहीतरी घेऊन दे. तर त्याच्या आईला लवडं घेऊन दे ना. फिर वही बात आ गई ना. गरीब हो अपनी आदत से गरीब. तर अक्षय तू काय घेऊन देणार आहेस? सुचलते हा सुचलते माझं काय सांगू नको. मी डायरेक्ट फायनल ब्लॉग मध्ये जातो तुम्हाला काय. अरे मोबाईल हलतो रे माझा असं वारणं असं ते म्हणजे समजतं ना काय दर जरा मोठ पण वाढवणार का मला काय झाले चालू होते आता गेल्यावर आता बघायचं काय काय गिफ्ट असते मग तिथं काय काय ते बजेटमध्ये काय ए, असते तू गाडी धर लावल्या जरा फोन तर कर मग मला वाटलं मागं धरते मागं त्याचे. आता आम्ही आले डीमार्ट जाऊ. इथे जर आम्हाला मला जे पाहिजे ते मी ठरवूनच आलोय थांब मागं. जर ते इथं भेटलं तरच मी ते घेणार नाही तर राहायचं. आता आम्ही डीमार्टमधनं बाहेर आलोय आणि आता आम्ही आमच्या एक्स भाभीच्या रोडवरनं फिरालोय. अक्षयची जी आधीची फ्रेंड होती ना बेस्टी तिच्या घरासमोरनं आता आम्ही चाललोय. मागच्या टायमाला मी एक ब्लॉग टाकलेला अक्षय रडालता तिला बघून इथं. ते याच रोडवर सगळं झाले आणि आता आम्ही ते मला जे गिफ्ट घ्यायचं आहे ना ते भेटणं झाले. बेनके टांग कुठं भेटणार आहे काय माहिती आता ते हुडका लागलं. जर आम्हालाच काय माहित नाही इथं काय कुठं काय भेटते. नुसता बोंबलं थिंडायचं आहे. त्या दुकानाजवळ गेल्यावर ब्लॉग सुरू करतो. तर फुल किती 1.5 तास फिरून आम्हाला जे मला गिफ्ट घ्यायचं होतं ते गावलं. अक्षयच्या डोक्याची गिफ्ट होती ते विसरलं काय घ्यायचं होतं. खरं मला जे पाहिजे होतं ते अजून पण भेटलं नाही आहे. मला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मला दुसरं काहीतरी भेटले त्यात पण मी खुश आहे. मी खुश नाही आहे सोडा. मला जे पाहिजे होतं ते वेगळंच होतं. आता घरातल्यांना मी जे घेतले तेच करायला लावणार. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट गिफ्ट ज्यावेळी घरातली ओपनिंग करतील त्यावेळी. गिफ्ट काय आहे ते फक्त मला आणि अक्षयलाच माहिती आहे. घरात बाकी कोणाला माहितीच नाही. आता अक्षय एका 5 स्टार दुकानात केस कापायला जाणार आहे. दुकान बंद आहे. दुकान बंद आहे त्यामुळे आता इकडं क्लास कंटे घे. अक्षयला आता पुढच्या 7 स्टार दुकानात सोडायला पाहिजे. हात काढता येत नाही सर लवकर. पहिला मला याला ग्रीटिंग करायला पाहिजे. ग्रीटिंग केल्यावर दाखवतो तुम्हाला साईज म्हणजे कळलं काय असू शकते त्याच्यात अंदाज लावा. आणि माझ्या मित्रांच्या सगळ्या आयांना सुद्धा हॅप्पी मदर्स डे. धन्यवाद तुम्ही अशा एका पोरग्याला जन्म दिला. चालतंय थांबा जरा अक्षय आता सिरियस मूडमध्ये. दिल्लीत आता एक कार्यक्रम होता. हे भाऊ जरा क्लासमध्ये दंगा करायला जाता ती दिसला गावला मला. तर मम्मी एवढी चिडल्या. मम्मीला वाटायला मी बोंबलं थिंडा लागलोय. त्यामुळे मम्मी एकदम माझ्यावर फुल चिडल्या आणि मला म्हणाले येऊच नको तो घरी आता. राहू दे मी जात नाही म्हणाले कार्यक्रमाला. मी आवरले बी नाही आता राहू दे म्हणाले. तर पट्टे तिथे जाऊन गिफ्ट देतो म्हणजे खुश झाली तरी झाली. आता मला गिफ्ट फूड असतं सगळं दामने साईडला रे. ग्रीटिंग करायला जाणार आहे आता आम्ही सगळी. मध्ये आता मम्मी तर आमची असं दीदीला म्हटल्या किंवा घरी आल्या कानापाडा खाणार आहे माझ्या. तरी सुद्धा मी आता ग्रीटिंग केलं. जरा गिफ्ट दाखव. सेक्सी दिसायला आहे. आता अक्षयला सोडतो तेवढं दुकानात केस कापायच्या. मग मी जातो घरी आणि मग तिथनं ब्लॉग सुरू करतो. बाय बाय लव यू बेबी. तर मी काय ते गिफ्ट घेऊन आलो घरी. तर दीदी तिने ती गिफ्ट बघितलीत आणि मला म्हणायला लागलीत की एकट्यानंच का असं केलं आहे सगळं. त्यामुळे ह्याने बी मला पैसे दिले 200-200 रुपयानं. तर त्याचा आणि आम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायसाठी केक घेतलो आहे आणि परत फुगे वगैरे सगळं आता फुगवणार आहे. तेवढंच मम्मी त्यांनी खुश होतील. काहीतरी उद्या बिर्याणी करतील खायला तेवढं खाणार. आता लायटिंग वगैरे आणि हुडका म्हणायला लागले त्यांनी. तर नियोजन सगळं मोठंच व्हायला लागलं आहे. हळूहळू एक एक टप्पा वाढायला लागला त्यात. मी फक्त गिफ्ट आणलेलं साधं ह्याने जळायला लागलेत. थोडं इथे जाईल लायटिंग. तर चालते जरा काम करतो आणि तर मी डायरेक्ट तुम्हाला फायनल दाखवतो सगळं तयार केल्यावर सगळं डेकोरेशन. तर जरा आता काम करू दे. बाय बाय. तर बऱ्यापैकी अर्धं डेकोरेशन झालंय.
आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. थांबा एक मिनटं. तर डेकोरेशन दाखवतो. 1 2 3 स्टार्ट. कसलं केलंय ते आमच्या घरात काम आले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. इकडे खाली बसून त्यांनी केक कापणार. आणि असलं फुगा वगैरे असलं खतरनाक केले. आणि आता मी पेपर प्लास्टर आणायला चाललोय. पेपर प्लास्टर वगैरे आणणार. त्याने आल्या त्यांनी खाली असणार. त्याने असं वर येणार. त्यांना माहित नस म्हणजे ते थोडा अंदाज येईल की काहीतरी करणार आहे आम्ही. आणि त्यावेळी ज्याने असं वर येणार त्यावेळी आम्ही लाईट वगैरे सगळं सुरू करणार. पेपर प्लास्टर फोडणार फाट फाट फाट. आणि उद्या त्यांच्या हाताची टेस्टी बिर्याणी खाणार. चालते. पेपर प्लास्टर आणतो इथे घरात वरडायला. बाय बाय. मी तिने असं वर येणार इकडे. आणि मी हे असं काय म्हणते ते बड्डे बॉम्ब असं केक वेगळे बनते लावलं माग असं लाईट वगैरे लागते ह्याच्यात. एकदम कोल्ड एकदम खतरनाक केले सगळं डेकोरेशन वगैरे. आता मम्मी ते नेतील. दिदे या की आता स्लोमो लाईट लावू मम्मी. हे वाजवा टाळ. काय म्हणणार? हॅपी मदर्स डे टू यू. हो नाईस. बोलायचं कशाला मग. हा रोजी ए जा तिथं. काय खोला. उलट फाडायला तुम्ही सरळ पण फाडायला. चहा प्यायला काय सांग. पुरी पुरी करायचं. तर आता आम्ही सगळं सेलिब्रेशन केलोय. तर मम्मी तुझ्या या राजा बेट्यांना हँडसम हुशार क्लेवर फरग्याने तुला असं गिफ्ट दिला. तर तुला कसं वाटलं मदर्स डे बद्दल? मदर्स डेचं सरप्राईज मला फार आवडलं. एकच शब्द बोलणार आहे की अजून हम्म. वाटलं नव्हतं. इमॅजिन केलं नव्हतं मी असं गिफ्ट मला मदर्स डेला मिळेल. हम्म. पण माझी मनापासून इच्छा आहे हे गिफ्ट हे सरप्राईज पेक्षा प्रत्येक मुलाने आपल्या आईचं ऐकावं. मी ऐकते की नाही ते पण सांग. नाही. एक आठवडा मागचा सांग. नाही. मागचा खूप एक छान गेला माझा. एक आठवडा मागचा फार छान आणि गेला. आज सकाळी आणि उठल्यानंतर. असा प्रत्येक काय? दिवस छान जावा दोघांचा पण. हम्म. आता मम्मी रडत आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करावा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. ਜਿੱਥੇ ਜਾਵਾਂ ਉੱਥੇ ਯਾਰ ਹੀ ਕਮਾਈ ਜੱਟ ਨੇ ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਪੈਸੇ ਦੀ ਕਮਾਈ ਕਰ ਲਈ ਚਾਲ ਜੱਟ ਦੀ ਸਲੋ